पप्पे लवकर बाहेर चल तू आता. 4 लोक लवकर चल. मनीषा थांब थांब मनीषा, मला वाटलंच तू येशील म्हणून. मनीषा खूप चांगलं झालं तू आली तर. वहिनी नाश्ता बनवा वहिनी, मस्त कांद्यातले पोहे. अरे कोण हात सोडून गेला मनीषा? पकड पकड हात पकड. मला लय बरं वाटते मनीषा तू माझा हात पकडला की. पकड पकड. पप्पे खबरदार जर तू आता माझ्या वाटे गेला तर माझ्या परिवारासंग जर तू काही खेटे घेतले तर या नावाची मनीषा नको समजू. तू समजू नको मनीषा काही करणार नाही म्हणून. जिंदगीभर आठवण ठेवशील. मनीषा मनीषा. पप्पू काय होई? मनीषा कशी काय आली? काय केलं पप्पू तुम्ही? थांबा तुम्ही काळजी नका करू. मनीषा सुलोचना काय झालं? सुलोचना आतापर्यंत आपल्या घरी नाही आली, आता अचानक घरात आली डायरेक्ट. काय झालं आई? मला तर काही माहित नाही. चला चला. मनीषा डायरेक्ट घरात अचानक? मायाची खेटे घेऊन आला तो. त्याची लायकी तरी आहे काय माझ्यासमोर उभं राहायची? अरे हे तर मनीषा आहे. मनीषा कशी काय शकुनाबाईच्या घरी? मनीषा मनीषा काय झालं शांताराम काका? तुम्हाला सांगतो तुमच्या भाच्याले पप्प्याले समजून सांगून द्या तुम्ही. मायाची खेटे घेऊ नको म्हणा. आज त्याला सोडलं मी, उद्या सोडणार नाही बरं. काय केलं मनीषा? त्यालाच विचारा तुम्ही काय केलं तर. जा. मनीषा गेली काय? पप्पू शांताराम काय आणलं शांताराम? फन्नस? शकुनाबाई कशी काय आली मनीषा? मनीषा मी तळपून राहिलो आणि खरंच तुला मी चांगलं जीवन जगू देतो काय? मला बी पप्पू म्हणतात. अरे पप्पू तर अजून गेले नाही? नाही काहीतरी दोघं तर चालू आहे. जाऊन पाहू काय, लपून लपून पाहतो पप्पू कुठे गेला काय गेला. शकुनाबाई पप्पू अजून गेला? काय झालं शकुनाबाई? मला माहित नाही शांताराम, मीच विचारात पडली कशी काय आली मनीषा एवढ्या दिवसापासून. शकुनाबाई घे घे फन्नस घे लवकर. भाजी करतो मस्त आणि माझ्यासाठी भाजी ठेवून देजो. संध्याकाळी जेवण करीन मी भाजी फन्नसची. काय? ठीक आहे शांताराम. शांताराम काय झालं रे तुले? शकुनाबाई शांतीला माहित झालं अजून तर काय करशील? आता आठवण आली मला. मनीषा सांगेन ना. देवा पप्पूला काही होऊ नको देऊ म्हणा बाबा. काय केलं पप्पूनं? काही नाही. ही सुलोचना मग सांगून नाही राहिली. आई तुला समजलं नाही का मनीषा घेतली कसं होता त्याच्या घरी म्हणून? तुला कल्ला नाही करता का तिले? संदीप तुला वाटते काय मी तिला म्हटलं नशीन जाऊ नको? शांतापर्यंत जसं सांगितलं तोंडातून तशीच निघाली ते. आम्ही दोघीने किती अडवलं तरी चालली गेली ते. ठीक आहे मी येतो पाहून तिले. मनीषाला माहिती आहे बरं तू मारू बी शकते, जीव बी घेऊ शकते, काही बी करू शकते तो. तरी मनीषा एकटी चालली गेली. मनीषाच्या परी मला किती बोलला पोरगा आज. मनीषानं असं नव्हतं करायला लागत. मी शांताबाईच्या घरी जातो, शांताबाईला सांगतो, शांताबाई कन्या रस्ता काढीन. ओजस बेटा तू म्हणून दाखव आता. ABCD. आजी आजी मी म्हणतो. ओवी थांब तू. ओजस तू म्हण. तू मग चुकवले ना. ABCD. आले आले आजी बरोबर. आजी आजी मी पूर्ण वाचते मी आता. दे माझं दे. पाय ओवी ओजस किती अभ्यास करते मस्त. आणि तू तर नुसतं फिरत असतो ओवी. पाय म्हटलं की रडतं मग. चुप बस, अभ्यास कर चुपचाप. शांताबाई कुठे गेली? शांताबाई शांताबाई माझ्या घरी आली. माझ्या सुमीला भडकून दिलं आणि तू चालली आली शांताबाई घरी. माहिती आहे का तुला मैसून कुठे गेली तर? घरी नाही आली ना अजून. ओवी ओजस अभ्यास करा. आलीच नाही? हा आजी. गंगूबाई काय झालं गंगूबाई? शांताबाई मैसून गेली तर आली नाही ना घरी? कुठे गेली तर? बाई खरंच का गंगूबाई? चल. अरे ओवी ओजस बेटा कुठे गेली आजी? आजी बाहेर गेली. थांबा मी शिकवतो तुम्हाला. आई तिथपर्यंत गेली मी पप्पूची मागं पण पप्पू काही दिसे नाहीत मला. कुठे गेले काय मी ताई? आणि काय चालू आहे मनीषाच्या आणि पप्पूच्या मधात? मला माहिती आहे काय सुलोचना? तुला माहीत तू सुद्धा त्याच्यासोबत हिंडत राहतं इकडे तिकडे. तू सांगितलं नाही का त्यानं? मला नाही सांगितलं. थांबा बहुते मला त्याच्या जवळ काही कागदपत्र आहेत काय? सुलोचना बाय कागदपत्र. गंगूबाई तू लढून कोण राहिली? मनीषा कुठे गे? हरपली काय? तुला काय माहिती आहे शांताबाई? माय पोरगा मला किती बोलला. तू बघतो सांगून दिलं आणि चालली गेली.
तुला थांबता म्हटलं तू बी थांबली नाहीस. मला काय माहित गंगूबाई असं होते म्हणून. आता बाई मी जे ऐकलं होतं ते सांगितलं मी. मला सांग बरं ते काय ऐकलं शांताबाई, सांग काय ऐकलं ते. पप्पूनं कोर्टानं लावलं म्हणून. 6 महिने झाले नाही का नाही, डिवॉर्स नाही झाला त्याच्यासाठी मला सांगितलं का मैत्रिणीनं. तशीच मी तुला सांगायला आली हो माहिती गंगूबाई. मला काय माहित. आता मनीषानं चाललं या घरी, किती वेळची गेली. आता शांताबाई कधी मनीषाने दिसले माय पोरगा पाय कसं करते मग. तुला माहिती आहे काय, मायापेक्षा त्याले मनीषा त्याराजी आहे. सांग मग मनीषा कुठे गेली, मी कुठून आणून देऊ त्याले. गंगूबाई तू लढून कोण राहिली एवढी. आजकाल बायकाच पेरायच्या आहेत, तिथे मायबाप पेरायचे आहेत काय. कोणातरी पोराले बायको समोर आई पेरायची राहिली काय, तू सांग. नाही शांताबाई, बाकीचे तर माहित नाही, पण माय पोराले माही काहीच काळजी नाही. फक्त मनीषा 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 करत राहते. चल चल शांताबाई, आपण पाहिलंच होते की, चल लवकर. शांत राह गंगूबाई, सगळं बरोबर होते. गंगूबाई काय झालं गंगूबाई. शकुनाबाई मैसून आलते ना शकुनाबाई त्या घरी. हा आलती, गेली ते तिच्या मागं पप्पू गेला. काय झालं, आली न चालली गेली. पप्पूले म्हणे चल 4 लोकांनी नेतो तुले, तू बेइज्जती करतो. गंगूबाई तुला एकदा सांगतो मी, माया पोराच्या वाटेत जायचं नाही सांगून दे त्या सुनीले. पण घे गंगूबाई, मी म्हटलं का नाही तुला नेतो मी बरोबर. काय बरोबर आणलं का नाही. शकुनाबाई त्या पोराला समजून सांग. शकुनाबाई तू शांते, मला माहित आहे याची कळ लावणारी तूच आज. शांते माया पोरगा शांत असला तुला गमत नाही. शांते शकुनाबाई रिकाम्या गोष्टी कमी करा काय. कळ लावणारी गय लावणारी नाटकं नका करू. आणि लवकर सांगा तुम्ही मनीषा कुठे येतं, नाही तर तुमच्या पोराचा रिपोर्ट देऊन देईन मी पोलीस स्टेशनला. मला माहिती आहे काय कुठे येतं. तेच तर माझ्या घरी तन आली, तन चालली गेली. चल शांताबाई चल, आता कुठे पोहोचले. तिच्या आईच्या घरी चल. नाही तर हे शकुनाबाईला विचार गंगूबाई. या शकुनाबाईला सगळं राज माहिती आहे ते पोराचं. जाऊच नको तुम्ही विचारल्याशिवाय. शकुनाबाई सांग ना शकुनाबाई, मैसून कुठे गेली सांग ना शकुनाबाई. मला माहित नाही गंगूबाई, मी काय घुमली काय. अच्छा ती उभी आम्ही दारांनी किती घंट्याची. चल शांताबाई चल चल चल. लोकांचं बुरं चित्त देव एवढं बुरं करून राहिलं ना. कधी बी चांगलं ससा दुसऱ्याचा तेव्हा देव आपाप चांगलं करते. लोकांचा संसार बर्बाद करते पोरगा तुमचा, तुमच्यासारखा. जसा तुम्ही स्वतःच्या भावाचा संसार बर्बाद करून राहिले. अहो माहिती माझं भांडण आली का शांती. तू कोणता ना त्या संसार बर्बाद केला. व पाय ना ते फन्नास माझ्या घरी आणलं तर नवऱ्यानं भाजी करायसाठी उचलून तुमच्या घरी घेऊन आली ना. पाय ना काय जादू केली काय नाही तर. खा थांब गंगूबाई, आलीच मी. थांब. माये तशीच बापही तसाच होता, अवलेरी तशीच झाली. कोणाचं बरं दिसत नाही. सुलोचना काहीच नाही सापडलं पप्पूच्या बेडरूम मध्ये. काय प्लॅन आहे पप्पूचा. काल तर आम्ही सोबतच होतो दोघं जण, पिक्चर पाहिले मार्केटले. पप्पूच्या पोटातलं पाणी नाही आणलं. मनीषा डायरेक्ट बेडरूम मध्ये. असं काय झालं, कशी काय येऊ शकते मनीषा. नाही पप्पू ना काहीतरी चोरी की करी काय काय पप्पूनच सांगू शकेन काय आहे तर. आता तिला गुड्डीला घरी येऊ दे. तिने म्हणा पहिले मला माफी माग, मग मी त्यासोबत चांगली वागत जाईल. पाण्याला गेली म्हणते, येऊनच राहिली ना आता. घे ना म्हणा. आता कसे टोले घ्यायला राहिले. सापडली बी सविताबाई घरी. सविताबाई काय झालं सोन्याची माय. चलतं काय वावरांनी, जरासे खाल्ले राहायचे होते बिचारे माझ्या घरच्या वावरात. नाही सोन्याची माय, आज मी कुठेच येत नाही. 8 दिवस मी कुठे जात नाही आता. माझ्या सुंदर दिवस आहेत ना बाई, मला सगळे कामं करावं लागतात. काय करतं सोन्याची माय आता. ते कशी बी वागव, मला तर चांगलं वागाच लागते बाई सुनीसोबत. हा सविताबाई वागाच लागते. तू ना वागीन तर कोण वागीन. नातू नात तुलाच आजी म्हणीन. आम्हाला येईन काय आजी करत. मग बाई माझ्या सुनीचानं किती घरी काढून राहिली. आता मार्केटला जातं, तिला विचारतं काय काय खातं काय काय नाही. चलशील का दुकानावर. मला वावरात जा लागते ना माझीवर. चल मी येतो. तू कर नाही बाई सुनीची चांगली सेवा. मला माफी मागितल्याशिवाय तर मी माफ करणार नाही रे बाबा. सांग ना खरी. काही हो मग. चल घरात दे स्वयंपाकाचं पाहतो. अजून पोरगा म्हणे आई मी टेन्शनमध्ये, आणि तू तर मस्त झोपली. गुड्डी काय होय गुड्डी. बापरे हे कसं काय करू राहिली तू पाणी भरण्याचं काम. गुड्डी आण मी घेतो. नाही काकू राहू द्या तुम्ही, मलाही सवय पडली पाहिजे. मीच करतो काकू, राहू दे. थांब मी सविताबाईला फोन करतो. सुनीले दिवसात आणि सुनीले ते पाणी भरायला लावून राहिले. सांगतो मी तिले. हॅलो
सविताबाई, संगीता बोलून राहिली. हा बोल बोल संगीता. काय सविताबाई बोल म्हणतो अजून. तू इसून पाणी भरायला दिसली मला. त्याच्यात काय नवी आहे का संगीता? पाणी पाहिजे पियासाठी, पाणी भराच लागते. सविताबाई, डोक्यावर गुण हातात भरणं पोरीले दिवस आहेत. तिच्या आईबाबांना पाहिलं तर काय म्हणतील? तू तर भले सांगतो तिचे आईबाबा खूप श्रीमंत आहेत म्हणून. हा संगीता, आहेतच मग. सविताबाई, तू चांगली सटक काढतील बरं ते. लक्ष दे, कशानं काही झालं तर काय करशील अजून. अरे हा विचार तर केलाच नाही मी. सविता, कोणाचा होता फोन? रोशनीची बाबा, संगीताचा फोन होता. बुड्डी दिसली म्हणते पाणी भरायसाठी, गुण भरणं घेऊन. मी जातो. नाही मागतली माफी, मला चलते. मी जातो. तिचे आई बाबा अजून कल्ला करतील मलेच. सविता, गुड्डी पाण्याला गेली काय? आणि तू काय करू राहिली घरांनी? पण सगळेजण मला बोलतात का नाही, रोशनीच बाबा आता हाता आणतो गुड्डीला घरी. थांबा. आता कधीच मी तिला त्रास देणार नाही. तुम्हाला वचन देतो मी. नाही मस्त गुड्डीला आता झोपल्या ठिकाणी सगळं जाग्यावर देईन मी. सगळं. बाबा, आली ना गुड्डी घरी? श्याम, कसं काय जोडेल तुम्ही मायले काही ना गुड्डीला पाणी भरायसाठी? आली नाही घरी अजून. पाणी भरायले? मला तुम्ही मैत्रिणीच्या घरी आलेच नाही 5 मिनिटात. सायले अकला नाहीत मायले काही बी. 2 जीवाची पोरगी आहे, कसं बाहेर पाठवा म्हणून. कमी जास्त झालं तर मग समजीन. हॅलो गुड्डी. अरे बापरे, अरे लागलं रे बाप. अरे बापरे, बाई गुड्डी गुड्डी पडली व. थांब पाणी आणतो मी. बेहोश झाली बाई. सोने पाणी आणते सोने. आजी घे पाणी. कोणाला पाहिजे? पाहिजे बाबा, पाहिजे कशी बेहोश पडली. थांब गुड्डी थांब. काकोला सांगायला जातो मी धावत. गुड्डी उठ बेटा, पाणी पे गुड्डी. घे गुड्डी, घे पाणी पे. शांता मावशी, मला पोटात बोलायला. शांता मावशी, काय झाली बापा पाणी भरायसाठी? 2 जीवाची बाई. कोण सांगितलं तुले? फोन कर, त्या सासूला फोन कर, नाही तर त्या श्यामले फोन कर. ठीक आहे. हॅलो श्याम, कुठे आहे श्याम तुम्ही? गुड्डी, तुलाच तर पाहून राहिलं. कुठे आहेस तू? श्याम, मी शांता मावशीच्या दारात द्या पडली. श्यामनी पोटात लय दुखून राहिलं. श्याम, या तुम्ही लवकर दवाखान्यात घेऊन जा मला. श्याम, आलो. शांता मावशी, धर मला. आता बाई थांब गुड्डी थांब. पप्पे लवकर हात सोड पप्पे. तू पप्पे मला सांग पहिले, तू मला कुठे घेऊन चालला तू? मला पहिलं सांग पहिले पप्प्या. तुला लय हवस होती ना मनीषा माझ्याजवळ यायची. आता विचारू नको तू चल फक्त माझ्यासोबत, नाही तर तुला वळत घेऊन जाईन मी. लवकर हात सोड पप्प्या, तू लवकर हात सोड. संदीप तर तुला याच्यात खलास करून टाकते आता. त्याने माहीत पडलं त्यामुळे अशा हाल केले तर. थांब आता तू. अरे मनीषा, त्यासाठी तुले जिवंत राहा लागेल. आता तुला कुठे घेऊन चाललं माहित आहे काय? संदीप नको करू, पप्पू कर. चला मनीषा, आपण अशा ठिकाणी जाऊ आपल्या दोघांशिवाय तिथं कोणीच नसणार. थांब कप्पू बेटा. शांताबाई काय दिसलं?